मागच्या भागात आपण मुरुड आणि हरणे बंदरचा सुंदर अनुभव पाहिला. काही ठिकाणी फक्त फिरून संपत नाहीत, ती मनात कायमची घर करून राहतात आणि मुरुड गाव आमच्यासाठी तसंच एक ठिकाण ठरलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमची फौजी पत्नी नूतन आणि पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नूतन फौजी पत्नी चॅनेलवर. आजच्या भागात आपण पाहणार आहोत आमचा मुक्काम, मुरुड गावातील जीवन, कोकणची साधी सुंदर संस्कृती आणि तिथून महाबळेश्वरकडे सुरू झालेला आमचा पुढचा प्रवास. बीचवरील सुंदर संध्याकाळ अनुभवून आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी परतलो. दापोली तालुक्यातील मुरुड गाव हे साधंसं पण मन जिंकणारं कौलारू घरं. शहरातील मोठमोठ्या हॉटेलपेक्षा अशा घरात राहण्याचा अनुभवच वेगळा असतो. आजूबाजूला झाडं, पक्ष्यांचा आवाज, थंडगार हवा आणि मनाला मिळणारी शांतता. मुलांसोबत प्रवास करताना सर्वात मोठा प्रश्न असतो राहण्याचा आणि खाण्याचा, पण इथे आल्यावर ती चिंता पूर्णपणे दूर झाली. मुलांसाठी सुरक्षित जागा, मोकळं अंगण, घरगुती जेवण आणि आपुलकीने वागणारे लोक, म्हणूनच कोकणातला हा मुक्काम आमच्यासाठी आणखी खास झाला. घरासमोर एक सुंदर दृश्य दिसत होतं. कोकणातील प्रसिद्ध आंबापोळी उन्हात वाळत घातलेली, आंब्याचा सुगंध, उन्हात चमकणारी आंबापोळी आणि मेहनतीने ती तयार करणारी माणसं. हे सगळं पाहताना जाणवलं, कोकण फक्त समुद्रासाठी नाही तर इथल्या कष्टकरी लोकांसाठीही ओळखलं जातं. इथला प्रत्येक पदार्थ, प्रत्येक परंपरा आणि प्रत्येक घर एक कथा सांगत असतं. सकाळी गावात फेरफटका मारताना मुरुडचं खरं सौंदर्य दिसत होतं. लाल मातीचे रस्ते, कौलारू घरं, नारळ आणि सुपारीच्या बागा आणि साधेपणाने जगणारी माणसं. शहरातील धावपळीपासून दूर असलेलं हे आयुष्य मनाला खूप भावलं. पण आता वेळ झाली होती पुढच्या प्रवासाची. खूप सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही मुरुड गावाचा निरोप घेतला. मन मात्र अजूनही तिथेच अडकून पडलं होतं. आणि मग सुरू झाला आमचा प्रवास महाबळेश्वर पाचगणीकडे. कोकण मागे पडत होतं आणि डोंगररांगा आमचं स्वागत करत होत्या. रस्ता जसजसा घाटाकडे वळू लागला तसतशी दृश्य आणखीन सुंदर होत गेली. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला उंच डोंगर. कधी कधी थोडी भीतीही वाटत होती, पण त्याच वेळी येणारा थंडगार वारा सगळा थकवा घालवत होता. रस्त्यात आम्ही थोडा वेळ थांबलो, मुलांना हवा बदल मिळावा आणि आम्हालाही पाय मोकळे करता यावेत म्हणून. तिथं काही माकडं दिसली, त्यांना खाऊ दिला. मुलांचा तो क्षण खूप आवडला. प्रवासातील असे छोटे छोटे क्षणच नंतर मोठ्या आठवणी बनून राहतात. प्रवास सुरू असतानाच मुलं गाडीत शांत झोपली होती आणि म्हणून अनेक ठिकाणी आम्ही फक्त दुरूनच निसर्गाचा आनंद घेत होतो. असाच एक क्षण होता प्रतापगडाचा. दूरवर दिसणारा भव्य प्रतापगड अजूनही इतिहासाची साक्ष देत ताठ उभा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी जोडलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. इथे शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ऐतिहासिक भेट झाली होती आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी इतिहासाची दिशा बदलली. प्रतापगड फक्त किल्ला नाही तर स्वराज्याच्या संघर्षाची आणि धैर्याची आठवण आहे. मुलं झोपलेली असल्यामुळे आम्ही तिथे थांबू शकलो नाही, पण दुरूनही त्यांचं दर्शन मन भरून गेलं. पुढे जाताना रस्त्यात अनेक लहान गावं लागली. छोटं मंदिर, शांत रस्ते आणि डोंगराच्या कुशीत वसलेली घरं. प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख, वेगळी संस्कृती आणि त्यातून महाराष्ट्राचं खरं सौंदर्य दिसत होतं. अशाच प्रवासात आम्हाला एक ऐतिहासिक ठिकाण दिसलं, ते म्हणजे शिवकालीन दगडी पूल. आम्ही लगेच गाडी थांबवली आणि जवळून पाहायला गेलो. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल आजही भक्कमपणे उभा आहे. दगडावर दगड रचून तयार केलेली ही वास्तू त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देते. शिवाजी महाराजांच्या काळात व्यापार, दळणवळण आणि सैन्यांची ये-जा यासाठी असे पूल अत्यंत महत्त्वाचे होते. इतक्या वर्षांनंतरही हा पूल टिकून आहे हे पाहून त्या काळातील दूरदृष्टी आणि नियोजनाची कल्पना येते.
इतिहासाला स्पर्श केल्यासारखं वाटत होतं. तिथून पुढे आम्ही महाबळेश्वरकडे निघालो. हळूहळू संध्याकाळ जवळ येत होती. डोंगरावर धुक्यांची चादर पसरू लागली होती आणि अखेर आम्ही महाबळेश्वरकडे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही मुलांसोबत प्रवास करत होतो. माझ्या बहिणीचंही छोटं 8 महिन्याचं बाळ आणि आमचीही 2 छोटी पिल्लं असल्यामुळे आम्ही काही ठिकाणं जवळून नाही पाहिली, परंतु जे पाहिलं ते खरंच खूप छान आणि सुंदर होतं आणि हा पहिलाच अनुभव होता. अजून असेच पुढे नवीन ट्रॅव्हलिंग व्लॉग किंवा नवीन ठिकाणी मी गेल्यानंतर नक्कीच व्हिडिओ व्यवस्थित करून शेअर करत जाईन. पण तुम्हाला एक छोटं सजेशन आवडलं तर नक्की ट्राय करा, की नंतर बघू. नंतर ही वेळ कधीच येत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा उठा आणि प्रवासाला जायला रेडी व्हा. संध्याकाळच्या वेळचं महाबळेश्वरचं मार्केट खूपच सुंदर दिसत होतं. लोकांची गर्दी, विविध वस्तूंची दुकानं, स्ट्रॉबेरीची उत्पादने आणि थंड हवेत फिरण्याचा वेगळाच आनंद. दिवसभराचा प्रवास असूनही थकवा जाणवत नव्हता, कारण प्रत्येक वळणावर नवीन अनुभव भेटत होता. महाबळेश्वरचा सूर्यास्त, थंडगार हवा आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ हा दिवस आमच्या प्रवासातील सर्वात सुंदर दिवसांपैकी एक ठरला. पण अजूनही आमचा प्रवास संपलेला नव्हता. महाबळेश्वरनंतर आम्ही कुठे गेलो, काय नवीन अनुभव आले आणि पुढच्या भागात कोणती ठिकाणं पाहणार आहोत हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा पार्ट 5. नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.